सर, तुम्ही काल निकीसाठी जे काही केलं त्याबद्दल थँक्यू. आम्हाला गरज असताना आमच्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात हे मी कधीच विसरणार नाही. त्यासाठी अगदी मनापासून थँक्यू. पण सर, मी असे पैसे नाही घेऊ शकत तुमच्याकडून. म्हणजे मला ते आवडणार नाही. आणि 15,000 एवढी मोठी रक्कम मी एकत्र परतही नाही करू शकत. पण मी दर महिन्याला थोडे थोडे पैसे देऊन मी सगळी रक्कम परत करेन तुम्हाला. बाबा, आमचे कोच खूप स्ट्रिक्ट आहेत. अरे बापरे, म्हणजे तुझं काय खरं नाही आता. हा, मी चांगलं खेळते हा. मला काही ओरडा वगैरे पडणार नाही. ते बॉल लागू नये म्हणून काय म्हणतात, ते काय बांधतात ते पॅड्स. हा, ते कुठे आहे? ते तिकडे लॉकर मध्ये. निकी, तुझा डब्बा ह्याच्यात ठेवलाय हा. आणि सगळं संपवायचंय. तू सांगितलं तेच दिलंय मी. हो. बाबा, हा बॉक्स टाकू नका. मला हवाय. मी रोज ह्यातच शूज ठेवणार आहे. निकी, तुझं प्रोटीन तू सांगितलं तसंच बनवलंय हा. थँक्यू आई. असं तुला आनंदी आणि उत्साही बघून खूप बरं वाटतंय ग. पण निकी, हे निकी, हे कोणामुळे शक्य झालं माहितीये ना? अगं, विरा सरांनी फी भरली नसती तर हे शक्यच नव्हतं. कोपऱ्यात रडत बसली असतीस. मग आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे की नाही? तू बोलशील का ग तुझ्या दीशी त्यांच्याबद्दल? नाही म्हणजे दी तुझं ऐकते ना म्हणून. अच्छा, म्हणजे डबा, हे प्रोटीन, याचा अर्थ आता कळला मला. काय चुकीचं बोलले मी? विराज सरांनी आपल्यासाठी एवढं केलंय, त्याची जाण नको का ठेवायला आपण? हो ना हो बाबा. नाही म्हणजे आजच्या जगात कोण करतो एवढं कुणासाठी? नाही म्हणजे विराज सरांना अर्पिता आवडते, पण नुसत्या आवडीने काय होतंय? अर्पिताने त्यांना नकार दिला. पण असं असतानाही आणि मुळात आपल्या घराशी कुठलंही नातं नसतानाही किती करतायत ते सगळ्यांसाठी. खुश? सर, एक विचारू का? ते निकीच्या ऍडमिशनसाठी पैसे लागणार आहेत ते कसं कळलं तुम्हाला? कारण मी तसं काही सांगितलं नव्हतं ना. अर्पिता, जी माणसं मला जवळची वाटतात, महत्वाची वाटतात, त्या माणसांच्या जवळच्या व्यक्तींचे सगळे प्रॉब्लेम्स मला कळतात. ते मला कसं कळलं हे महत्वाचं नाहीये. तुला आता काय वाटतंय ते महत्वाचं आहे. तू खुश आहेस? हो सर. आणि घरचे? हो, ते पण खुश आहेत. निकी मॅडम? निकी तर जामच खुश आहे. बस एवढंच हवं होतं मला. थँक्यू. मी निघते. अर्पिता, नाही आजचं ठीक आहे, पण प्रत्येक मदतीची परतफेड ही याची पैशाने नाही करता येत. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे तुझ्या उत्तराच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे मी. सेकंड फाईल ओपन कर. बघा ना,
म्हणजे कशात काही नाही आणि त्यांनी आपल्याला एवढी मदत केली, आपला इतका विचार करतायत ते. अहो आपले जावई झाले तर किती. अच्छा, म्हणजे विराज साहेबांनी आता जी मदत केली अशीच मदत यानंतर सुद्धा करत राहावी म्हणून अर्पितानं लग्न करावं का त्यांच्याशी? हे बघा, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नका. तुम्ही मनापासून सांगा, हा अगदी मनापासून सांगा की त्या माणसात काही खोट काढण्यासारखं आहे का? नाही ना. अहो इतका श्रीमंत माणूस पण त्याचे पाय अगदी जमिनीवर आहेत. पाहिलं ना त्या दिवशी. बाबा अहो थोडा तरी श्रीमंतीचा माज दाखवला का हो त्यांनी? सांगा ना, दाखवला का? नाही ना. नाही. बाबा बॉस आहेत ते. थोडीशी दादागिरी, थोडी जबरदस्ती करून त्यांना त्यांचं म्हणणं गळी उतरवता आलं असतं, पण तसं नाही केलं त्यांनी. वाट बघेन म्हणाले. हो ना. आणि फक्त तुमचा माझा नाही, अर्पिताचा सुद्धा मान राखून बोलत होते ते. बाबा त्या दिवशी मी त्यांना विचारलं की विराज ग्रुप ऑफ हॉटेल्स तुमचंच का? त्यावर काय म्हणाले ते? हा, म्हणाले की आपलंच. बघा ना हो बाबा, त्या दिवशी सगळ्यांशी बोलताना आई, बाबा, दादा, वहिनी म्हणून बोलत होते, जसं काही ते आपल्या घरचेच आहेत. हो ना. आणि अर्पिता तुमची लाडकी मुलगी आहे की नाही? मग असं 100 नंबरी सोनं नाकारणार? अहो विराज सर लाखात एक आहेत. ते अर्पिताला अगदी साजेस आहेत. बरं, नकार देण्याचं मला पटेल असं एखादं कारण सांगा. मग परत हा विषय मी काढणार नाही, खरंच काढणार नाही. अर्पिता, जी माणसं मला जवळची वाटतात, महत्वाची वाटतात, त्या माणसांच्या जवळच्या व्यक्तींचे सगळे प्रॉब्लेम्स मला कळतात. नाही, आजचं ठीक आहे, पण प्रत्येक मदतीची परतफेड ही अशी पैशाने नाही करता येत. तुझ्या उत्तराच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे मी. काय झालं? तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसतंय. नाही काय नाही, उलट अहो डब्याचे पैसे दिले मॅनेजर साहेबांनी. मग त्यातलेच काही पैसे सरांना परत केले. म्हणजे त्यांना सांगितलं की एकत्र एवढे पैसे नाही देऊ शकत मी, पण थोडे थोडे करून देईन मी सगळे पैसे परत. अरे वा. पण मग काय म्हणाले सर? घेतले ना पैसे? हो घेतले. अहो मग झालं की ओझं उतरलं उपकाराचं. मग का चेहरा पडलाय? नाही पैसे घेतले त्यांनी, पण अहो मी केबिन मधून निघताना ते जे काही बोलले ना. नाही, आजचं ठीक आहे, पण प्रत्येक मदतीची परतफेड ही अशी पैशाने नाही करता येत. काय सुचवायचं असेल त्यांना? म्हणजे असं का बोलले असतील ना ते? तुम्ही, मला असं वाटतं की तुम्ही उगाच विचार करताय. नाही, मला मान्य आहे की सरांचं वागणं नॉर्मल नाहीये, पण ते जे काही करतायत तुमच्यासाठी त्यामागे त्यांचा हेतू कदाचित वेगळा असेल. आणि ते जे तुम्हाला काही मदत करतायत त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय ना तुमचा. आणि मुख्य म्हणजे तुम्ही त्याची परतफेड करायला सुरुवात केली ऑलरेडी. आणि जी काही मदत मिळतेय त्यातनं आनंद येतोय की तुमच्या घरी? अनपेक्षित आनंदापेक्षा अपेक्षित दुःख परवडतं कधी कधी. अहो का? ते कमी नुकसान करतं. मी 1 मिनिटात आलो.
ठीक आहे. हे नाही नाही नाही, गैरसमज करून घेऊ नका. हे काही गिफ्ट नाहीये. मी काहीतरी सांगू पाहतोय तुम्हाला. म्हणजे तुम्ही मला ते मोटिवेशनल स्पीकर म्हणालात ना, आता सहन करा. काय आपण मध्यमवर्गीय माणसं आहे ना, या रानफुलासारखे असतो. हे फुल कसं ऍडजस्ट करत 12 महिने फुलत असतं, तसं आपण सुद्धा कुठलीही सिच्युएशन आपल्या समोर आली तर त्यानुसार ऍडजस्ट करून जगत असतो. त्यामुळे तुम्ही म्हणालात तसं अनपेक्षित आनंद येऊ दे किंवा अपेक्षित दुःख, आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही असं हसत सगळ्याला सामोऱ्या जाल, एकदम असं ताठ मानेन. आला हा आला काय कॉन्फिडन्स आला ना. हो. घ्या आता तरी घ्या. माझ्या पोराकडनं फुल घेतेस काय? तुझी बत्ती कशी गुल करते बघच आता ही निलांबरी. थँक्यू. पण तुम्ही ते मोटिवेशनल स्पीकर बनण्याचं मनावर घ्या. 100% नक्की बघाच तुम्ही. इझी होता ना समोर. झाला टाइमपास करून झाला. उठ, राजसीला बोलवून घेऊन ये. कोणाचा राग काढते? मला का मारलं? जातो का घालू लाट? तर समीर आणि राजसीचं झालं ना की याला पण मार्गी लावायला हवं. फडकम करायला सांगू. हे बघ राजसी, काय तुझं? आमच्या गप्पा ऐकायच्या? हळदी कुंकू चालू आहे? तिकडे नाही, घरी हो. बोरिंग यार नीलू. वा समीरची आई, माझी मदर इन लॉ आणि ह्या चाळीची मालकीण असल्याचा फुल ऑन फील घेतलाय तुम्ही. ऑर्डर वगैरे सोडून मला बोलवून घेतलं. राजसी, हा तुझा मोठेपणा आहे ना, घरी ठेवून यायचा. मी काय सांगते ते नीट ऐक. अगे जा तिकडे जाऊन खेळ. तुला जर समीर हवा असेल ना तर हे टोमणे मला मारायचे नाही आणि एकमेकांना साथ देत पुढे जायचं. ना तू मोठी ना मी लहान. नाहीतर मग समीरचा नाद सोडून दे, मी जाते माझ्या वाट्याला. नाही म्हणजे मी जर नाही म्हणाले ना तर समीरची काय बिशात तुला हो म्हणायला. समीरची कुठे चाललात तुम्ही? वेट, रिलॅक्स. आणि काय झालं तुम्हाला असं चिडायला? व्हॉट हॅपन एक्झॅक्टली? राजसी, मी आज जे पाहिलंय ना ते आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. असं काय पाहिलं तुम्ही? मी माझ्या समीरला आणि त्या स्वयंपाकिणीला पाहिलं. पुन्हा एकत्र होते. व्हॉट? म्हणजे ते दोघे एक, तुम्ही खरंच त्यांना एकत्र? तुला तेच सांगितलं ना. अरे यार समीरची आई, मी त्या मुलीला समीर पासून लांब ठेवण्यासाठी एवढे एफर्ट्स घेते ना, पण ते काहीच वर्क नाही होत आहेत. त्या मुलीने समीरवर काय जादू ठेवली?
मला खरंच कळत नाही तिने काय जादू केली आहे त्याच्यावर. तो सरळ सरळ तिची बाजू घेऊन माझ्याशी भांडायला लागलाय. म्हणजे माझ्या मित्रांशी असं बोलायचं नाही. आणि मुळात म्हणजे माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफिअर करू नकोस प्लीज. समीरशी आता तुम्हीच सांगा मी काय करू. रस्ता बदल. म्हणजे तू आता घरी जायचंस. काय झालंय? सगळे एवढे शांत काय आहेत? काही टेन्शन आहे का? वहिनी, काय झालं? माझं काही चुकलंय का? नाही, तू तर नेहमीच बरोबर असते सगळं. तुझं कधी काही चुकतं का? मला काही कळत नाहीये. काय झालं? काय केलं मी? एवढ्या मेहनतीने माझ्या बाबांनी बघितलेली नोकरी गेली ना चिकिची, गेली ना चिकिची, गेली ना चिकिची. नोकरी गेली? असं कसं? म्हणजे मला माहितीये ना, मला माहिती तुझीच नजर लागली असणार. नाहीतर त्याने प्रायव्हेट नोकरी करणं तुला मान्य नव्हतंच. नाही, कसं आहे, त्याच्या खोट्या स्वप्नांना हवा देत राहायची आणि तुझ्या उपकारावर आम्हाला ठेवायचं, हेच तुझं उद्दिष्ट होतं ना. आणि त्यासाठी तू काही करू शकतेस हा अर्पिता. काय बोलतेस तू? असं असं काही नाही केलंय मी. मला सांग, दादा कुठे आहे? आणि हे नोकरी गेली कसं कळलं तुम्हाला? त्यानेच फोन केला होता. मला माहितीये अर्पिता, तूच उकसवलेस त्याला. ऐकलंय मी, माझ्या कानाने ऐकलंय. काल रात्री तू आणि नचिकेत जे बोलत होतात ना, सगळं ऐकलंय मी. निकी कसली सॉलिड खुश आहे ना. कसली एक्साइटेड झाली होती. मस्त आता प्रॅक्टिस सुरू करेल. दादा, मला तर ना गॅरंटी आहे, आपली निकी इंडियन क्रिकेट टीम मध्ये जाणार. वा वा वा. चला, निदान तिचं तरी स्वप्न पूर्ण होत आहे. दादा, असं काय बोलतोयस तू? निकीचंच काय, तुझंही स्वप्न पूर्ण होणार आहे. तुला आयुष्यभर मनाविरुद्ध नोकरी करावी लागणार नाही. हे बघ, तू ना तुझ्या अभ्यासावरचा, तुझ्या स्वप्नांवरचा फोकस हलवू देऊ नकोस. आणि अरे, नोकरी करता करता अभ्यास करून लास्ट अटेम्प्ट देऊच शकतोस की. किती लोक असं करतात. एकीकडे नोकरी सुरू ठेवायची, दुसरीकडे अभ्यास. आणि एकदा का तू सिलेक्ट झालास की सिरियसली यार, हा टीम क्लिअर व्हायला पाहिजे माझा. होणार बघ, 100% होणार. बोल ना, बोल की तू यातलं काही बोललीच नाहीयेस म्हणून. तू काल त्याला सांगितलंस आणि त्याने लगेच नोकरी सोडली.
मला माहिती ना त्याने स्वतःहून ही नोकरी सोडली. अगं मला असं काही म्हणायचं नव्हतं. तू नोकरी करता करता अभ्यास कर असं बोलले मी दादाला. नोकरी सोड असं नाही बोलले मी. पण हेच सुचवायचं होतं ना तुला, आणि तुझ्या भावाला पुरलं ते. नाही ग वहिनी, माझ्या मनात असं काहीच नव्हतं की त्याने नोकरी सोडावी वगैरे. तुझ्या मनात भले काही नसेल ग, पण झालं तर तसंच ना. पुन्हा तो स्वप्न बघायला लागला. अगं तुला आयुष्याने संधी दिली, पण ती तुला घ्यायची नाहीये, आणि इतरांचं चांगलं झालेलं तुला बघवत नाहीये. माझ्या बाबांनी इतका आटापिटा करून नोकरी लावली होती त्याला, तुझ्यामुळे त्याने नोकरी सोडली. नाही, माझ्या बाबांची काय इज्जत राहिली त्या लोकांपुढे. अर्पिता ग, आता कुठे सगळं चांगलं होतं असं वाटत होतं, पण तुला आमचं सुख बघवतच नाही ना ग. अरे काय चाललंय काय तुमचं? तुम्ही अर्पिताला का दोष देताय सगळे? हे बघा, तुम्ही कशाला बोलताय? मुळात तुम्ही मध्ये पडूच नका. कल्याणीचं बरोबर आहे. अर्पिता, अर्पिता मला ना वीट आलाय आता तुझा. अगं जगू द्या आम्हाला आमचं आयुष्य. निघून जा का आमच्या आयुष्यातून. नाही, तू जाणार नाहीस, तू जाणार नाहीस. मलाच काहीतरी करावं लागेल. चल अगं, चल.